ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सोनवाडी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या स्विमिंग टँकच्या आउटलेटमध्ये बुडून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाकडून उडवाउडीची उत्तरे दिली जात असल्याने आता संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी गंभीर दखल घेत आमदार रोहित पवार यांनी थेट जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत जाब विचारला। तसेच स्विमिंग पूल परिसरातील CCTV फुटेज तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करत हा विषय विधानसभेत मांडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा स्विमिंग पूल टँक सुरू होण्यापूर्वीच ट्रायलसाठी पाणी सोडण्यात आले होते। त्यावेळी देखील एका शाळकरी विद्यार्थ्याचा याच टँकमध्ये बुडून मृत्यू झाला होता। त्यामुळे 4 वर्षीय उत्कर्षच्या मृत्यूची ही दुसरी घटना ठरत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। काही दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या स्विमिंग टँकची पाहणी केली होती। त्याचवेळी आउटलेट संदर्भात प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या। मात्र त्या सूचनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आता केला जाते। परिणामी एका निरागस बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते। विशेष म्हणजे ज्या दिवशी हा स्विमिंग टँक नागरिकांसाठी खुला करण्यात आला त्याच दिवशी ही दुर्घटना घडली। त्यामुळे प्रशासन काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे का? कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे का? उत्कर्षाच्या मृत्यूस जबाबदार नेमकं कोण, असे संतप्त सवाल आता सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केले जाते। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। हॅलो, हा बोला बोला। हॅलो, हा, एक मिनिट. रोहित दादा पवार साहेब बोलताय, आमदार साहेब। बर बर। हा, हॅलो, हॅलो साहेब, नमस्कार। नमस्कार. अहो, ते 2 दिवसापूर्वी तो जो मुलगा नाही का स्विमिंग टँकच्या इथं अनफॉर्च्युनेटली वारला। हो हो। आता विषय असा आहे की तिथं ते तुमचा जो डक्ट होता नाही तर ते हे होतं चेंबर ते बॅलन्सिंग टँक। हा हा। हां, तिथं उघडा होता ना. नाही, त्याच्यामध्ये ना सर, आपण ना CCTV फुटेज पाहिलंय सगळं। तिथं CCTV आहे, सगळे मग प्रिकॉशन घेतलेले आहेत सीसीटीव्ही त्या। फुटेज तुम्ही पालकांना द्यायला काय अडचण आहे? नाही, काहीच अडचण नाही ना, देऊन देतो ना। अहो, नाही ना देत ते तिथला जो माणूस आहे तो देऊन देत नाही ना. नाही नाही, काहीच अडचण नाही, देऊन देईल मी। मग उद्या आमचे काही पदाधिकारी येतील, तालुका अध्यक्षापासून सरांपर्यंत सगळे येतील. हम्म। तेवढं त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि त्यांचं जे विनंती आहे की ते दाखवा, हे दाखवा, ते तेवढं फक्त दाखवून द्या ना. चालेल चालेल मग तो चालेल, दाखवून पडला देतो ना। कुठं मग? तिथं आहे ना मी ना पूर्ण फुटेज पाहिलं। स्विमिंग पूलच्या इथला जो हे राहतो, बॅलन्सिंग टँक राहतो, तिथं हां. ती फरची पण कव्हर केलेली आहे। त्याचे वडील वगैरे म्हणजे स्विमिंग केली, त्यांनी दोघांनी स्विमिंग केली, फोटो सेशन झालं, बहीण पण तिथं होती। आणि ते सगळं झाल्यानंतर ते म्हणजे वडील असे चेंज करताय, कपडे चेंज करताय। आणि ते 1 मिनिटाच्या याच्यामध्ये काहीतरी नजर हे झाली आणि नेमकी जो CCTV आहे तो एक्झॅक्ट त्याचा बॅलन्सिंग टँकच्या वरती लावलेला आपण तो। हो. म्हणजे कारण की काय होतं, आपण स्विमिंग पूल फोकस करतो ना मेन म्हणजे, की स्विमिंग पूलमध्ये काही दुर्घटना घडू नये म्हणून। नाही, बॅलन्सिंग टँकच्या इथलं सीसीटीव्ही चालू असेल ना. तो चालू आहे ना, तो बॅलन्सिंग टँक आहे ना, मग तो तिथं त्यात कव्हर केलेला आहे पडलाच ना नाही तो। असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही नाही, बॅलन्सिंग टँकच्या इथं पण हे ना कव्हर्ड आहे तो, तिथं तो कव्हर केलेला आहे ना तो पण। मग तो गेला कसा आत? ते त्याच्यात तो आहे ना, ते CCTV मध्ये कुठं दिसत नाही तो कुठे हे केलेला मग आहे। शेवटी सापडला कुठं तो? तो बॅलन्सिंग टँक मध्ये सापडलाय ना तिथं। मग तो जाणार कसा बॅलन्सिंग टँकमध्ये? तो बॅलन्सिंग टँक मध्ये ना, आपण जिथं चेंज करतो ना कपडे, तिथं एक पाईप आहे आणि तिथं पण ते कव्हर केलेलं होतं। त्याच्यातून एखाद्या वेळेस गेला असेल, कारण पण CCTV एक्झॅक्ट त्याच्यावरती, कारण पूल कव्हर करतो ना आपण त्याच्यात पूर्ण। नाही, नाही. तुम्हाला ते फोटो हे द्यावं लागेल. नाहीतर हं. मग हा विषय फार वेगळ्या अँगलने आम्ही घेऊ. चालेल ना, चालेल. देतो मी सगळे एव्हिडन्स देतो त्याचे, काही नाही, अडचण नाही. सगळे तिथं देऊन लोकं देतो सगळं. येतील. एका हं. लेव्हलचं पर्यंत मग त्यांचं तुम्ही सॅटिस्फाय करा विथ ऑल द व्हिडिओज. बरं, बरं. आणि मग नाही झालं तर जबाबदारी तर घ्यावी लागेल ना कोणाला तरी. एका बरोबर. कॉन्ट्रॅक्टरला आपण किती वाचवणार? नाही, नाही, नाही. काहीच हे नाही. कारण कॉन्ट्रॅक्टरला आपण सगळं हे आणि दिलेलं आहे तिसरी ना, घटना तिथं आहे वाटतं. आउटसोर्स केलं. ही दुसरी घटना झाली. पहिली जी घटना होती ना, तेव्हा तो पूल टेस्टिंगसाठी ठेवला होता आणि तो क्लोज होता पूर्ण. आणि हां. 8 फुटाची जाळी लावलेली आहे, म्हणजे 5-6 फुटाची हे हाईट आहे. त्याच्यानंतर त्याच्यात जाळी लावलेली आहे 4-4 फुटाच्या. त्याच्यावरून ते शाळकरी मुलं 6वी-7वी ची मुलं उड्या मारून गेले होते 8-10 फुटावरून. तो झाला पहिला इन्सिडेंट आणि दुसरा? हा दुसरा झालेला आहे सर. 2च झालेत. 2 झालेले आहे. हां. बरं, ठीक आहे. उद्या आमचे येतील पदाधिकारी. बरं, बरं. त्यांचं काय मत आहे ते तुम्ही समजून घेऊन त्याचे पालक येतील, वडील येतील, बरं. काका येतील, नाहीतर कोणीतरी. तेवढं फक्त व्हिडिओज वगैरे त्यांना द्या. चालेल, चालेल. देऊन देईल ना पण तो. फक्त हो. तुम्ही लाईटली घेऊ नका हा विषय. नाही, नाही, नाही. अजिबात नाही. काही नाही. सगळं सहकार्य करतो मी.
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.